गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचे वाक्य बनवण्याचे रामबाण ट्रिक बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण मराठीचं सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशा प्रकारे किंवा कोणत्या ट्रिकने ट्रान्सलेट करायचं ते बघणार आहोत। गाईज बऱ्याच जणांना यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि बरेच जण इंग्लिश येत असून सुद्धा त्यांना मोठं सेंटेन्स आलं की इंग्लिशमध्ये कसं बोलायचं इथे कन्फ्यूज होतात, तेव्हा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। गाईज आपण खूप बेसिक पासून शिकणार आहोत। मराठीचं सेंटेन्स बघा, मी आनंदी आहे हे मराठीचे सेंटेन्स आहे। ज्या वेळेस हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, मराठीचा जो पहिला पार्ट आहे म्हणजे सेंटेन्सचा जो पहिला पार्ट आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे। मीची इंग्लिश काय आहे, आय, हे ॲज इट इज लिहिलं। नंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जायचं आहे। शेवटी काय आहे हा वर्ड आहे। आहेसाठी इंग्लिशमध्ये आपण लिहितो एम, मग तिथे एम लिहायचा आहे आणि मराठीच्या सेंटेन्सचा फर्स्ट आणि लास्ट पार्ट लिहिल्यानंतर मध्ये जेही उरेल ते तुम्हाला त्याच्यानंतर लिहायचं आहे। आता काय उरलं, आनंदी, याची इंग्लिश काय होते, हॅपी। आय एम हॅपी, आय एम हॅपी। मी बेसिक पासून घेत आहे म्हणजे मराठीच्या सेंटेन्समध्ये जो पहिला पार्ट असतो तो इंग्लिशच्या सेंटेन्समध्ये सुद्धा पहिला पार्ट असतो आणि मराठीच्या सेंटेन्समध्ये जो शेवटचा पार्ट असतो तो इंग्लिशच्या सेंटेन्समध्ये दुसरा पार्ट असतो आणि मराठीच्या सेंटेन्समध्ये पहिला आणि शेवटचा पार्ट सोडून बाकीचं जे काही उरतं ते इंग्लिशच्या सेंटेन्समध्ये ॲज अ तिसरा पार्ट म्हणून येतं। आणि जर तिथे एखादा टाईम पिरियड दिलेला असेल तर तो टाईम पिरियड तुम्हाला लास्टला लिहायचा आहे। आपण हे सगळं बघणार आहोत विथ एक्झाम्पल, मी तुम्हाला सगळं काही समजून सांगणार आहे। आपण याच्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि टेन्सेस, मॉडेल सगळे सेंटेन्स इथे कव्हर होणार आहेत। आता नेक्स्ट सेंटेन्स बघा। आता मी जसं म्हणलं की टाईम पिरियड जर असेल, मी आज खुश आहे, हेच सेंटेन्स आपण जे पहिलं केलं होतं तेच सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये फक्त मी काय केलं, टाईम ॲड केला म्हणजे आज हा टाईम काय केला, ॲड केला। मी आज खुश आहे। जसं मी तुम्हाला सांगतो मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट, मराठीच्या सेंटेन्सचा सुद्धा पहिला पार्ट आणि मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट, इंग्लिशच्या सेंटेन्सचा सेकंड पार्ट आणि बाकीचं जे उरलं आहे ते इंग्लिशच्या सेंटेन्सचा थर्ड पार्ट येतो। आणि जर इथे टाईम पिरियड दिला असेल तर तो सिम्पली तुम्हाला लास्टला लिहायचा आहे, बरोबर। बघा आता जे आपलं पहिलं सेंटेन्स ॲज इट इज येईल, आय एम हॅपी, आणि हे जो टाईम आहे आज याला तुम्हाला शेवटीला लिहायचा आहे, टुडे। पूर्ण सेंटेन्स आय एम हॅपी टुडे, क्लिअर। आता गाईज जे काय असे काही टाईम एक्सप्रेशन आहेत जे की तुम्हाला लास्टला लिहायचे आहेत इंग्लिशच्या सेंटेन्समध्ये, मराठीच्या सेंटेन्समध्ये कुठेही आले तरी ते तुम्हाला लास्टला लिहायचे आहेत। इथे स्क्रीनवरती काही एक्सप्रेशन दिसत आहेत, त्याचे तुम्ही स्क्रीनवरती हे जे एक्सप्रेशन दिसत आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे एक्सप्रेशन जेव्हाही मराठीच्या सेंटेन्समध्ये आले ते इंग्लिशमध्ये लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, शेवटीला लिहायचं आहे, क्लिअर। टुडे आहे, टुमॉरो आहे, यस्टरडे, नाव, राईट नाव, दीज डे, धिस डे, नाउडेज, the day before yesterday, the day after tomorrow, last night, last week, last month, next week, next month, a while ago, after some time, soon, later, earlier। हे सगळे जे आहेत हे काय आहेत, टाईम एक्सप्रेशन आहेत म्हणजे टाईमला एक्सप्रेस करणारे वर्ड्स आहेत। तर हे तुम्हाला लास्टला लिहायचं आहेत विथ मराठी मीनिंग मी इथे दिलेला आहे, याचे स्क्रीनशॉट घ्या आणि सेंटेन्स बनवताना तुम्हाला हे यूजफुल असतील, क्लिअर। नेक्स्ट सेंटेन्स बघा, राम सध्या खुश आहे। आता इथे आपण पहिल्यांदा काय करूया, राम सध्या खुश आहे हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पहिलं बघायचं आहे तुम्हाला की टाईम पिरियड, टाईम एक्सप्रेशन याच्यामध्ये आहे का, जर असेल तर सिम्पली तुम्हाला लास्टला लिहायचं आहे। इथे बघा सध्या हे काय आहे, टाईम एक्सप्रेशन आहे, ते सिम्पली तुम्हाला लास्टला लिहायचं आहे, लिहिलं। आता पहिला पार्ट ॲज इट इज पहिला पार्ट, राम, इथे राम आलं। शेवटचा मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट काय आहे,
आहेची इंग्लिश काय आहे? इज. इथे इज लिहिलं. आणि बाकीचं काय उरलं याच्यामध्ये? खुश. खुशची इंग्लिश हॅपी. पूर्ण सेंटेन्स झालं. राम इज हॅपी दीज डे. राम इज हॅपी दीज डे. दीज डे काय आहे? टाइम एक्सप्रेशन आहे, म्हणून आपण शेवटीला लिहिलं. आणि बाकीचं जसं मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे लिहिलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट, विद्यार्थी शाळेत उपस्थित आहेत. सिंपल सेंटेन्स. आता बघा, जसं सांगितलं तसं पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. स्टुडंट्स. शेवटीला जा मराठीच्या सेंटेन्सच्या. आहेत आला आहे. आहेत आला आहे आपण इथे आर घेतलं. आर का घेतलं? कारण स्टुडंट्स आहेत, प्लुरल आहे म्हणून. आणि आहेतच्या नंतर काय उरलं आहे? उपस्थित आणि शाळेत आहे. आता इथे बघा, त्याच्यानंतर थर्ड पार्ट काय येईल? उपस्थित. उपस्थितची इंग्लिश काय आहे? प्रेझेंट. आणि इथे त्याच्यानंतर काय आहे? शाळेत. मग इथे शाळेतसाठी काय लिहायचं आहे? इन स्कूल. पूर्ण सेंटेन्स, स्टुडंट्स आर प्रेझेंट इन स्कूल. खूप इझी आहे. पहिल्यांदा थोडंसं ट्रिकी होईल तुम्हाला, पण हळूहळू जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला ही सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे जमणार आहेत. नेक्स्ट, आता आपण हेच सेंटेन्स टाइम पिरियड घेऊन करूया. विद्यार्थी आज शाळेत उपस्थित आहेत. सिम्पली जसं मी तुम्हाला सांगितलं, टाइम पिरियड आला की तुम्हाला डोळे झाकून काय करायचं आहे? सेंटेन्सच्या शेवटी लिहायचं आहे इंग्लिशच्या. टाइम पिरियड काय आहे? आज. आजची इंग्लिश काय आहे? टुडे. लास्टला लिहिलं. आणि आपण पहिलं तर हे सेंटेन्स बनवलेलं आहे. स्टुडंट्स आर प्रेझेंट इन स्कूल. ते ॲज इट इज इथं लिहिलं. पूर्ण सेंटेन्स काय झालं? स्टुडंट्स आर प्रेझेंट इन स्कूल टुडे. क्लिअर? टाइम पिरियड टाइम पिरियड न घेता आपण सेंटेन्स आपण बनवलं आणि टाइम पिरियड घेऊन सुद्धा आपण सेंटेन्स बनवलं. क्लिअर झालं हे? आता बघूया काही पास्टची सेंटेन्स. आम्ही मागच्या आठवड्यात घरी होतो. सिंपल सेंटेन्स आहे. होतो आला आहे, तुम्हाला कळलं असेल, पास्टचं सेंटेन्स आहे. इथे सुद्धा तोच रूल इथे अप्लाय करायचा आहे. पहिल्यांदा बघा, मी तुम्हाला सांगितलं की टाइम पिरियड आला की सेंटेन्समध्ये लास्टला लिहून टाकायचं आहे. याच्यामध्ये टाइम पिरियड तुम्हाला दिसत आहे, जे की तुम्हाला मी वर्ड्स दिले होते त्याच्यात बघा नीट. मागच्या आठवड्यात हा काय आहे? टाइम पिरियड आहे. सिम्पली तुम्हाला लिहायचं आहे लास्ट वीक. सेंटेन्सच्या लास्टला लिहून ठेवायचं आहे आणि रूलप्रमाणे आपण सेंटेन्स ट्रान्सलेट करायचा आहे. आम्ही, वी. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी काय वर्ड आहे? होतो. या होतोसाठी वर घ्यायचं आहे. वर का घेतलं? कारण आपला सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे. म्हणजे आय, यू, वी, दे हे जर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला पास्टमध्ये वरचा यूज करायचा आहे. ही, सी, इट किंवा नेम या सिंग्युलर सब्जेक्टसोबत वॉचचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? त्याच्यानंतर काय उरलं? घरी. घरीची इंग्लिश काय आहे? ॲट होम. पूर्ण सेंटेन्स, वी वर ॲट होम लास्ट वीक. वी वर ॲट होम लास्ट वीक. ती काल घरी नव्हती. नेगेटिव्ह सेंटेन्स, नव्हती आलं पण नेगेटिव्ह कोणतं? पास्टचं सेंटेन्स आहे. बनवा, ॲज इट इज बनवायचं आहे. पहिलं तीची इंग्लिश. त्यामध्ये बघा टाइम पिरियड आला आहे का? हो आला आहे, काल. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी कालची इंग्लिश काय होईल? यस्टरडे. म्हणून इथे यस्टरडे लिहिलं. पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. सेंटेन्सच्या शेवटी जा, नव्हतं आलेलं आहे. नव्हतं हे पास्टचं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे वॉज नॉट घ्यायचं आहे नव्हतोसाठी. कारण नव्हतो इंडिकेट काय करतोय? पास्ट इंडिकेट करतोय. आणि आपला सब्जेक्ट सी आहे, म्हणून इथे वॉज घेतलं आणि नॉट घेतलं. क्लिअर? उरलं काय? घरी. घरीची इंग्लिश ॲट होम. सी वॉज नॉट ॲट होम यस्टरडे. शी वॉज नॉट ॲट होम यस्टरडे. आता एक मोठे सेंटेन्स घेऊन बघूया. मी काल घरी होते कारण मला बरं नव्हतं. आता हे सेंटेन्स आहे, दोन सेंटेन्स याच्यामध्ये आहेत. कोणतं? मी काल घरी होते आणि दुसरं मला बरं नव्हतं. आणि याला जोडण्याचं काम कोण केलं आहे? कारण यांनी. आता हे सेंटेन्स बघा, असे तुम्हाला जर मोठं सेंटेन्स आलं, कन्फ्यूज झाला, असे दोन पार्ट करायचे आहेत. आणि पहिलं सेंटेन्स ॲज इट इज ट्रान्सलेट करायचं, त्याच्यानंतर दुसरं करायचं आहे. आता हे बघा, मी काल घरी होते. आय वॉज ॲट होम यस्टरडे.
इथे तुम्हाला क्लिअर झालं मी का लिहिलं. इथे टाईम आला आहे काल, म्हणून ॲज इट इज लास्टला लिहिलं यस्टरडे. आणि मीची इंग्लिश आय, आणि होतेची इंग्लिश वॉज. उरलं काय घरी, ॲट होम. आय वॉज ॲट होम यस्टरडे. बरोबर. आता कारणची इंग्लिश काय आहे, बिकॉज लिहिली. आता दुसरं सेंटेन्स ट्रान्सलेट करा, जसं की हे केलं तसंच. आता याच्यात बघा टाईम पिरियड आहे का, इथे टाईम पिरियड नाही आहे, तर इथे तुम्हाला लास्टला काही लिहायची गरज नाही. आता काय करायचं आहे, मलाची इंग्लिश आय लिहिलं. नव्हतो सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून इथे वॉज नॉट. आणि बरं उरलं काय, बरंची इंग्लिश वेल. काय झालं पूर्ण सेंटेन्स, आय वॉज ॲट होम यस्टरडे बिकॉज आय वॉज नॉट वेल. आय होप क्लिअर झाला असेल. आता फ्युचरचं एक्झाम्पल बघा. तो परीक्षेसाठी मन लावून अभ्यास करेल. हे जे सेंटेन्स आहे हे आहे करेल आलं आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे फ्युचरचं सेंटेन्स आहे. बरोबर. याचा अर्थ बघा सेम तोच रूल अप्लाय करायचा आहे. बघा पहिले टाईम पिरियड आला आहे का याच्यामध्ये टाईम पिरियड नाही आहे, तर तुम्हाला आता सेंटेन्स फक्त टाईम पिरियड सोडून जसं सेंटेन्स सांगितलं तसं ट्रान्सलेट करायचं आहे. पहिला पार्ट तोच इंग्लिश ही. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, काय आहे करेल. करेलची इंग्लिश काय आहे विल. लिहिलं विल. त्याच्यानंतर काय उरलं, त्याच्यानंतर बघा अभ्यास. आता बघा या सेंटेन्समध्ये जो थर्ड पार्ट आहे, म्हणजे पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट शेवटचा मराठीच्या सेंटेन्सचा पार्ट सोडून मधला पार्ट थोडा मोठा आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, ट्रान्सलेट करताना जोही पार्ट उरला आहे तो पार्ट काय करायचा आहे, मागच्या बाजूनेच तुम्हाला ट्रान्सलेट करत यायचं आहे. म्हणजे बॅकपासूनच ट्रान्सलेट करत यायचं आहे. म्हणजे अभ्यास लावून मन परीक्षेसाठी अशाच पद्धतीने तुम्हाला याला ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणजे मागच्या बाजूनेच सेंटेन्स ट्रान्सलेट करत यायचं आहे. क्लिअर. आता बघा विल लिहिलं, त्याच्यानंतरचा वर्ड काय आहे अभ्यास. अभ्यासची इंग्लिश स्टडी. लावून याचा कोणताही अर्थ निघत नाही, म्हणून मन लावून एक मिनिंगफुल अर्थ होईल असा वर्ड तुम्हाला पकडायचा आहे. मन लावूनची इंग्लिश काय आहे हार्ड. मन लावून म्हणजे काय, आपण खूप हार्ड लिहिलं. परीक्षेसाठी फॉर द एक्झाम. सेंटेन्स काय झालं, ही विल स्टडी हार्ड फॉर दी एक्झाम. ही विल स्टडी हार्ड फॉर दी एक्झाम. कळलं. जर थर्ड पार्ट जर मोठा उरला तर ते कसा ट्रान्सलेट करायचं आहे ते सुद्धा पाठीमागूनच तुम्हाला ट्रान्सलेट करत यायचं आहे. ह्याचंच अजून एक बघा. तो पुढच्या आठवड्यात जाणार नाही. सिम्पली जाणार नाही म्हणजे तुम्हाला कळलं की फ्युचरचं सेंटेन्स आहे. पण याच्यात पहिल्यांदा बघा की टाईम एक्सप्रेशन आलं आहे का, हो याच्यात टाईम एक्सप्रेशन आलं आहे पुढच्या आठवड्यात. बरोबर. मग सिम्पली पुढच्या आठवड्यात तुम्हाला लास्टला लिहून ठेवायचं आहे आणि बाकीचं ॲज इट इज ट्रान्सलेट करत जायचं आहे. तोची इंग्लिश ही. बरोबर. आता इथे बघा जाणार नाही नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. जाणार नाही विल नॉट गो. जाण्याची इंग्लिश काय आहे गो. आणि काय नेक्स्ट वीक तर आपण लिहिलेलं आहे ही विल नॉट गो नेक्स्ट वीक. ही विल नॉट गो नेक्स्ट वीक. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता काही मॉडेल्स यूज करून आपण सेंटेन्स बघूया. आपल्याला वडीलधाऱ्यांचा सन्मान करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला वडीलधाऱ्यांचा आदर करायला पाहिजे. ॲज इट इज पहिला पार्ट लिहा, सेम करायचं आहे तसंच. आपल्यालाची इंग्लिश काय आहे वी. लिहिली. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी पाहिजे आला आहे. पाहिजेसाठी एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा केली पाहिजे हे जेव्हा सांगतो इंग्लिशमध्ये तिथे तुम्हाला शूडचा यूज करायचा आहे, म्हणून इथे आपण लिहिलं शूड. आता उरलं काय, जे काही उरलं ते बघा. आता पाहिजेचं इंग्लिश तर लिहिली, त्याच्यानंतरचा वर्ड आहे करायला. करायलाचा याचं काही मिनिंग निघत नाही, म्हणून काय करायचं आहे पुढचा जो वर्ड आहे त्याला त्याच्यासोबत मिनिंगफुल वर्ड करण्यासाठी पुढचा वर्ड याच्यामध्ये मिक्स करा. सन्मान करायला याचा मीनिंग निघतो म्हणजे सन्मान करणे. सन्मान करण्याची इंग्लिश काय आहे रिस्पेक्ट. ॲज इट इज रिस्पेक्ट लिहिलं. आणि नेक्स्ट काय आहे वडीलधाऱ्यांचा, हा एकच वर्ड होईल एल्डर्स.
सेंटेन्स वी शुड रिस्पेक्ट एल्डर्स. वी शुड रिस्पेक्ट एल्डर्स. क्लिअर. नेक्स्ट, ती स्वादिष्ट अन्न बनवू शकते. शकते आला आहे सेंटेन्सच्या शेवटी. इथे तुम्हाला कॅनचा यूज करायचा आहे. गाईज हे तुम्हाला माहीत पाहिजे. मॉडल वर्ब्स आहेत, बरेच टेन्सेस आहेत, त्याचं थोडीफार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही हे सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करू शकणार आहात. थोडं थोडं पहिल्यांदा तुम्हाला ट्रिकी होईल, पण हळूहळू ह्याची सवय होऊन जाईल. तिची इंग्लिश टाईम पिरियड आहे का? नाही. म्हणून सिंपल सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे. तिची इंग्लिश शी. शकतेची इंग्लिश कॅन. बाकीचं काय उरलं? बनवणे. बनवण्याची इंग्लिश काय आहे? कुक. अन्न. आता अन्नची इंग्लिश पूर्णपणे अन्न निघत नाही, म्हणून स्वादिष्ट अन्न याची स्वादिष्ट अन्न हा मिनिंगफुल वर्ड होतो, म्हणून याची इंग्लिश लिहायची आहे. काय होईल? डिलिशियस फूड. सी कॅन कुक डिलिशियस फूड. शी कॅन कुक डिलिशियस फूड. क्लिअर. आता काही टेन्सेसचे एक्झाम्पल बघूया. आम्ही इंग्रजीचा अभ्यास करत आहोत. हे सेंटेन्स बघा, करत आहोत आलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हे जे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअसचं आहे. कॉन्टिन्युअसचं पण कोणतं? प्रेझेंटचं कॉन्टिन्युअस, कारण आहोत आलं आहे. सेंटेन्स बघा, आम्हीची इंग्लिश वी लिहिली. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटी काय आहे? आहोत. आहोतची इंग्लिश आर. गाईज तुम्हाला आय एम इज आर याचं यूज माहिती आहे. हे समजून मी सेंटेन्स बनवत आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा यूज माहिती असणं गरजेचं आहे. नसेल माहीत तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, फॉलो करा. आर लिहिला. त्याच्यानंतर करत. करण्याची इंग्लिश डू तर होते, पण इथे ते करणे यूजफुल नाही आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे? जसं मी सांगितलं, पुढचा वर्ड पकडा आणि दोन्हीचा मिक्स एक वर्ड बनवा. अभ्यास आणि करत हे दोन्ही एकत्र करा. अभ्यास करणे मिनिंगफुल वर्ड झाला. अभ्यास करण्याची इंग्लिश काय आहे? स्टडी. पण हे काय आहे? स्टडी काय आहे? वर्ब आहे, एक ॲक्शन आहे. जेव्हा तुम्ही एखादं वर्ब येतं आणि वर्ब सेंटेन्समध्ये येतं मराठीच्या आणि त्याच्यामध्येच करत आहे, जात आहे, पीत आहे असं येतं, त्यावेळेस तिथे त्या वर्बला ING लावायचं आहे. म्हणून इथे स्टडीचं ING फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे, स्टडी. बाकीचं काय उरलं? इंग्रजी. इंग्रजीची इंग्लिश वी आर स्टडिंग इंग्लिश. वी आर स्टडिंग इंग्लिश. क्लिअर. तो फोनवर बोलत आहे. सिंपल. तसंच कारण टाईम पिरियड नाही आहे याच्यामध्ये. तोची इंग्लिश ही. आहेची इंग्लिश इज. बोलण्याची क्रिया चालू आहे, टॉकिंग. फोनवर ऑन द फोन. ही इज टॉकिंग ऑन द फोन. ही इज टॉकिंग ऑन द फोन. क्लिअर. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. बरेच प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. गाईज हा व्हिडिओ तुम्हाला थोडा युजफुल असेल तर काय करायचं आहे? हा व्हिडिओ तुम्हाला शेअर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.